अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे। यात 2 आरोपींकडून 25,01,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं। पथक पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती घेत असतानाच पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संतोष जाधव आणि बाळू जाधव असे हनुमान टाकळी तालुका पाथर्डी येथील वृद्धा नदीपात्रातील वाळू जेसीबीने उपसा करून वाहतूक करतायत। पथकातील पोलीस अंमलदारांनी पंचासमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता संशयित 2 इसम वृद्धा नदीपात्रातून जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरत असताना आढळून आल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी बाळू जाधव आणि संतोष जाधव अशी नावं सांगितली। पथकानं पंचासमक्ष त्या आरोपींकडे वाळू वाहतुकीचा शासकीय परवाना नसल्याने त्यांच्याकडून 25,01,500 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात 1 विना नंबरचा जेसीबी, 1 विना नंबरचा पॉवर फार्मा कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह आणि ट्रॉलीमध्ये जेसीबीच्या साह्यानं भरलेली वाळू असा मुद्देमाल जप्त करत ताब्यातील 2 आरोपींविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। या गुन्ह्याचा पाथर्डी पोलीस पुढील तपास करतायत। तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।